Please. Thank you, Speaker sir, for giving me this opportunity on Viksit Bharat Guarantee for Rozgar and Ajivika Mission, VBG Ramji. Manrega focused on the goal to enhance the livelihood security. The new bill aimed to promote empowerment, growth, convergence, and saturation for the prosperous and resilient rural Bharat. It includes water security through water-related work, core rural infrastructure, livelihood-related infrastructure, special work to mitigate extreme weather event will be the thematic focus. It will also facilitate adequate farm labor availability during the peak agriculture seasons. माननीय अध्यक्ष महोदय, प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे ऐतिहासिक विधेयक आहे आणि त्यांनी जे प्रत्यक्षात सांगितलेले 2047 पर्यंत विकसित भारत बनवायचा आहे, त्या विकसित भारतामध्ये या विधेयकाचं योगदान अनन्यसाधारण असणार आहे. अनेक वैशिष्ट्यपूर्ण याच्यामध्ये या विधेयकामध्ये आहेत. हे विधेयक आपण जर बघितले तर 100 दिवसाचं जे वेतन होतं त्यात 125 दिवसाचं मिळणार आहे. 25 दिवस एक्स्ट्रा मिळणार आहेत. मला कळत नाही की विरोधक याचं काय विरोधक करतायत. याचा अर्थ ते मजुरांना विरोध करतायत, त्यांचा लाभाला विरोध, त्यांचं जे वेतन मिळतं आहे त्याला सुद्धा विरोध करतायत. जे आता 15 दिवसानंतर वेतन मिळणार होतं ते आता आठवड्यावर आलेलं आहे आणि त्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. आपल्याला माहिती आहे की मागील काळामध्ये मनरेगामध्ये 266 कामं ही इन्क्लूड केली गेली होती, परंतु आता ती फोकस नव्हती. आता आपण 4 प्राथमिक कार्यक्षेत्र निवडलेले आहेत, ज्याच्यामध्ये जलसुरक्षा असेल, कोर रुरल इन्फ्रा असेल, आजीविका इन्फ्रा असेल आणि जलवायू आपदा शमन अशी महत्त्वाची कार्यक्षेत्र निवडली गेलेले आहेत. याच्यामध्ये काम नाही मिळालं तर बेरोजगारी भत्तासुद्धा मिळणार आहे. ग्रामपंचायती ज्या आदिवासी भागात असतील किंवा ग्रामीण भागात असतील त्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना पाठबळ मिळणार आहे, कारण स्वतःचा विकास स्वतःच ते करू शकणार आहेत, स्वतः योजना बनवू शकणार आहेत आणि त्यामुळे ग्रामपंचायतींना ताकद देण्याचं काम हे विधेयक करणार आहे. मागील काळामध्ये बघितलं की अनेक भ्रष्टाचार या मनरेगामध्ये झाले. खोटे जॉब कार्ड तयार केले गेले, खोटी हजेरी लावली गेली, खोटी कामं दाखवली गेली, प्रचंड भ्रष्टाचार झाला. बंगालमध्ये सुद्धा 19 जिल्ह्यांमध्ये भ्रष्टाचार झालेला दिसला. 23 राज्यामध्ये खोटी कामं झाली दिसली आणि म्हणून हे सगळं बदलायचं असेल तर नवीन बायोमेट्रिक मशीन लागेल, GPS प्रणाली लागेल आणि AIच्या माध्यमातून हा भ्रष्टाचार रोखला जावा लागेल. मागील काळामध्ये बघितलं आपण 2011-12मध्ये गरिबी दर हा 25.7% होता, जो 23-24मध्ये 4.86% झालेला आहे. ज्या महिला यामध्ये काम करत होत्या त्या 48% होत्या, त्या 56% गेलेल्या आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या विधेयकामध्ये जे सेंट्रल किंवा स्टेट काउन्सिल जे निर्माण होणार आहे त्यामध्ये 1/3 महिला असणार आहेत. त्यामुळे महिलांनासुद्धा पाठबळ मिळणार आणि त्यांचा सन्मान वाढणार आहे. या निमित्ताने अधिक काही आकडेवारी समोर आणू इच्छितो महोदय. 1 मिनिट. पालघर जिल्ह्यामध्ये मागील काळामध्ये 38,19,143 मनुष्य निर्मिती झाली. जी कामं पूर्ण झालेली आहेत अशी मागील वर्षामध्ये 24,626 कामं वैयक्तिक कामं आणि 2018 सार्वजनिक कामं झालेली आहेत. आणि प्रचंड निधी हा पालघर जिल्ह्यामध्ये आलेला आहे. जवळजवळ 200 करोड मागच्या काळात आलेला आहे आणि या सरकारने सुद्धा या वर्षी 25-26मध्ये 86,000 करोड प्रस्तावित केलेले होते. 26-27मध्ये 1,51,000 करोड प्रस्तावित केलेले आहेत. या निमित्ताने निश्चित सांगू शकतो की हे नवीन विधेयक ग्रामीण भागाला चालना देणार आहे, ग्रामीण भागाचं कायापालट करणार आहे, स्थलांतर कमी करणारे, कुपोषण कमी करणारे, शिक्षणाचा टक्का वाढवणार आहे आणि त्यामुळे सामाजिक हक्काची जाणीव, सन्मान याची जाणीव नव्याने होणार आहे. दारिद्र्य कमी होण्यास मदत होणार आहे. मला सांगायला अभिमान वाटतो महोदय की कंक्लूड करतो. पालघर जिल्ह्याने 2021-22मध्ये आदिवासी मजुरांना काम दिल्याबद्दल महाराष्ट्रामध्ये पहिलं स्थान मिळालं. 59,770 कुटुंबांना काम मिळालं. 16,46,211 मानव निर्मित दिवस झाले आणि म्हणून या ऐतिहासिक विधेयकाचं मी समर्थन करतो. धन्यवाद. जय हिंद. Thank you very much, Mr. Chairman, sir. Sir, I rise to oppose this bill, both on political grounds as well as legal grounds.